येणे मार्गी आले त्यांचे निसंतान केले. ऐशी अवघड वाटू ऐकून आलो मी बोभाटू. नागविल्या थाटी उरोने दिचो लंगोटी. तुका म्हणे चोरू तो हा उभा कटी करू. जे लोक या परमार्थ मार्गाने आले देवा तुम्ही त्यांचे निसंतान केले आणि वाटोळे करून टाकले. अशी ही अवघड वाट असल्याची कीर्ती ऐकूनच मी सुद्धा याच वाटेने आलो आहे. आजपर्यंत अनेक भक्तांच्या समुदायांना तुम्ही नागवलेत, त्यांचे सर्वस्व हरण केलेत. कुणाची लंगोटी सुद्धा तुम्ही शिल्लक ठेवली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांचे सर्वस्व हरण करणारा असा हा चोर कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहिला आहे. तो वरी जंबुक करे गर्जना जव त्या पंचानना देखिले नाही. तो वरी सिंधू करे गर्जना जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही. तो वरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाही. तो वरी शुरत्वाच्या गोष्टी जव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही. तो वरी माळा मुद्रांची भूषणे जव तुक्याचे दर्शन झाले नाही. जोपर्यंत सिंहाचे दर्शन होत नाही तोपर्यंत कोल्ह्यांची गर्जना चालू असते. जोपर्यंत समुद्राला एकाच आचमनामध्ये प्राशन करणारा अगस्ती ऋषी दिसलेला नाही तोपर्यंतच समुद्र आपली गर्जना करू शकतो. जोपर्यंत सुंदर स्त्री दृष्टीला दिसत नाही तोपर्यंतच वैराग्याच्या गोष्टी बोलल्या जातात. जोपर्यंत वीर मातेचा शूरपुत्र भेटत नाही तोपर्यंतच शूरत्वाच्या गोष्टी चालू शकतात. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत माझी गाठ पडत नाही तोपर्यंतच माळा मुद्रांच्या भूषणांनी ढोंगी साधू मिरवू शकतात. तो वरी शोभतील गारा जव नाही हिरा प्रकाशला. तो वरी शोभते दीपिका नुगवता एका भास्कराशी. तो वरी सांगते संताची या गोष्टी जव नाही भेटी तुक्या सवी. जोपर्यंत खऱ्या हिऱ्याचा प्रकाश दृष्टीला पडत नाही तोपर्यंतच गारा शोभून दिसतात. जोपर्यंत प्रखर तेजाचा सूर्य उगवत नाही तोपर्यंत अनेक लहान दीपिकांची शोभा वाढते. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत माझी भेट होत नाही तोपर्यंतच लोक हे भोंदू साधूंच्या गोष्टी सांगत राहतील. धरोनी दोन्ही रूपे पाळणे संहारू करी गोपरुद्र दयाळ विष्णू. जटा जुट एका मुकुट माथा शिरी कमळापती गौरी हर एक. भस्म उधळणू लक्ष्मीचा भोगू शंकर श्रीरंग उभय रूपी. वैजयंती माळा वासुकीचा हारू लेणी अलंकार हरिहरा. कपाळ जोडी एका स्मशानीचा वासू एकच जगन्निवास विश्वंभरू. तुका म्हणे मज उभय रूपी एक सारोनी संकल्प शरण आलो. जगाची निर्मिती पोषण संहार करण्यासाठी या देवाने दोन रूपे धारण केले आहेत. एक रूप रुद्राच्या स्वरूपाचे रागावून सर्व जगाचा संहार करते आणि दुसरे रूप दयाळू विष्णूच्या रूपाने सर्वांचे पालन करते. एकाच्या मस्तकावर जटेचा जूट बांधलेला असतो आणि दुसऱ्याच्या मस्तकावर मुकुट शोभत असतो. एक कमलेचा पती तर दुसरा गौरीचा पती आहे. एकाने सर्व अंगभर भस्माचे विलेपन केलेले असते आणि दुसरा सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचा भोग भोगीत असतो. असे असले तरी सुद्धा शंकर आणि श्रीरंग असे उभय एक रूपाचेच आहेत. एकाच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळ असून दुसऱ्याच्या गळ्यामध्ये वासुकी सर्प रोळत आहे. असे हे अलंकार हरिहरांना शोभून दिसतात. एकाच्या हातामध्ये फुटकी नरकवटी आहे आणि काखेमध्ये झोळी आणि निवास स्मशानामध्ये आहे, तर दुसरा हा विश्वंभर सर्व जगतात निवास करून राहिलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शिव आणि विष्णू असे दोन्हीही वेगळे असले तरी ते एकरूपच मी मानतो. ते एकरूपच आहेत. सर्व संकल्प नाहीसे करून मी त्यांनाच शरण आलो आहे. उचिताचा भाग होतो राखुनिया दिसते तेव्हा या कष्ट गेले. वचनाची काही राहेची नारुची खळायचे वाची कुची झाली. विश्वासाने माझे बुडविले घरू करविला धीरो इथवरी. तुका म्हणीशे की थार नाही बुडू कैसे तुम्ही कोड पुरविले. तेव्हा मी आजपर्यंत जे काही उचित होते त्याचे रक्षण करीत होतो, पण ते माझे कष्ट वाया गेलेले दिसतात. कारण मी जे काही शब्द बोलत आहे
त्यामध्ये काहीच गोडी शिल्लक राहिली नाही. दुष्ट माणसासारखे माझे बोलणे खोटे झाले आहे. मी तुम्ही सांगितल्यावरून बोलायचा धीर केला, पण माझे घर विश्वासघात करून तुम्ही बुडवले. तुकाराम महाराज म्हणतात, मला शेवटी कुणाचाच आधार उरला नाही. तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली असे मी कसे बरे म्हणू. लांब लांब जाता काय वाढवणी, पावडे घेऊनी क्रोधे चाले. हायाचा उळसा शिव्या दे जनाला, आयशा तापशाला बोध कैसा. सेवी भांग पू तमाकू दंडू, परी तो अखंडो भ्रांती माझी. तुका म्हणे ऐसा सर्वस्वे बुडाला, त्याची अंतरला पांडुरंगू. ढोंगी मनुष्य लांब लांब जटा वाढवतो आणि हातामध्ये फावडे घेऊन रागाने चालतो. त्याचा उपयोग नसतो आणि नेहमी चांगल्या चवीची याला आवड असते. हा त्यासाठी लोकांना शिव्या देत असतो. अशा या तपस्याला कोणता बोध रुचणार. हा तर भांग अफू तंबाखू यांचे खूप सेवन करतो आणि याच भ्रांतीमध्ये तो अखंडपणे चालतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा मनुष्य सर्वस्वी बुडालेला असल्यामुळे अशा साधूला पांडुरंगाची भेट होऊ शकत नाही. अवघीच तीर्थी घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. अवघीच पापी गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया. अवघी संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखिलिया. तुका म्हणी जन्म आल्याचे सार्थकू, विठ्ठलची एक देखिलिया. ज्याने चंद्रभागेचे दर्शन आपले डोळे भरून घेतले, त्याला त्याच वेळी सर्व तीर्थांचे दर्शन घडते. भूवैकुंठ असलेल्या पंढरपूरचे दर्शन ज्याला झाले, त्याची सर्व पापे पूर्णपणे नाहीशी होऊन जातात. पुंडलिकाला दृष्टी भरून पाहिले की सर्व संतांना भेटल्याचे श्रेय मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, एका श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले की जन्माला आल्याचे सार्थक होते. सदा सर्व काळ अंतरे कुटिलो, तेने गळा माळ घालू नये. ज्याशी नाही धर्म दया क्षमा शांती, तेने अंगी विभूती लावू नये. जयाशी नकळे भक्तीचे महिमानू, तेने ब्रह्मज्ञान बोलू नये. ज्याचे मन नाही लागले हाताशी, तेने प्रपंचाशी टाकू नये. तुका म्हणे ज्याशी नाही हरिभक्ती, तेने भगवे हाती धरू नये. जे मनात नेहमी कुटील असतात त्याने गळ्यामध्ये माळ घालू नये, कारण त्याचा काहीच उपयोग होत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा धर्मभावना शांती इत्यादी गोष्टी नसतात, त्याने उगीच अंगाला राख फसून ढोंग करू नये. ज्याला भक्तीचा महिमा समजलेला नाही, त्याने कदापि ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी उगीच बाष्कळपणे बोलू नयेत. ज्याचे मन स्वाधीन नाही, आपल्या हातामध्ये आले नाही, त्याने उगीच प्रपंच सोडून देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये हरिभक्ती नाही, त्याने अंगावर भगवे वस्त्र धारण करू नये. आम्ही असो निश्चिंतीने एका गुणे तुमचिया, दुराचारी तरले नामे घेता प्रेमे म्हणून. नाही तुम्हा धाव घेता कृपावंता आळसू. तुका म्हणे विसरू काही तुझो आई विठ्ठले. देवा, तुमच्या एका गुणामुळे आम्ही चिंता न करता स्वस्थ राहिलो आहोत. तुमच्या नामस्मरणाने अनेक दुराचारी लोक तरुण गेलेले आहेत आणि ते नाम मी प्रेमाने घेत असतो. हे कृपावंता दयाळा, आपल्या भक्तासाठी धावत येताना तुम्हाला कसला आळस नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे आई विठाई, आम्ही तुला कसे काय विसरू शकतो. अनुभवे व देवानी अंतरध्यानी आपुले, कैची चिका दुध चवी जरी दावी पांढरे. जाती ऐसा दावी रंगू बहु जगू या नावे. तुका म्हणे खद्युत ते डुंगा भोवते आपुलिया. हे देवा, तुझे ध्यान माझ्या अंतःकरणामध्ये बसले असल्यामुळे त्या अनुभवानेच मी बोलत आहे. गाय व्याल्याबरोबर तिच्या स्तनातून निघालेल्या चिकाचा आणि नंतर येणाऱ्या दुधाचा रंग जरी पांढरा असला तरी दोघांची चव मात्र वेगळी असते. दुधाची चव चिकाला येत नाही. विविध जातींचा रंग विविध प्रकारचा असतो, त्यालाच जग असे नाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काजव्याचा प्रकाश त्याच्या ढोंगणाभोवतीच पुरत असतो, त्याच्यापेक्षा लांब दूर जाऊ शकत नाही. परपीडक तू माझावे दारू विश्वे विश्वंभरो म्हणवणे. दंडू त्यागू बळे नाव लोको डोळा राखतो चांडाळा ऐसा दुरी. अनाचार काही न साहे अवगुणे बहु होय मनो कासा विसू.
तुका म्हणे माझी एकविध सेवा, विमुखते देवा वाळी चित्ते. सर्व विश्वाला भरून राहिलेला हा ईश्वर असल्यामुळे जो दुसऱ्याला त्रास देतो तो आम्हाला वैराप्रमाणे वाटतो. अशा माणसाला आम्ही आमच्या सामर्थ्याने शासन करतो आणि त्याचा त्याग करतो. त्याच्याकडे डोळ्यांनी पाहणार सुद्धा नाही. त्याला एखाद्या चांडाळाप्रमाणे आम्ही दूर ठेवू. जो वाईट चालीचा, वाईट आचरणाचा आहे, त्याचे अवगुण काही मला सहन होत नाहीत. त्याला पाहताच माझे मन कासावीस होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, मी एकनिष्ठपणे सेवा करीत आहे आणि जो देवाला पाहून विनमुख होतो त्याला मी माझ्या चित्तातून दूर सारतो. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवासे, देवतयासे म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे. भूतदया ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी, नाही नाही त्या समानू तुका म्हणे मी जमानू. जो कुणाजवळ काहीच मागत नाही तो खरोखर देवाला फार आवडतो. अशा माणसालाच खरोखर देव म्हणावे आणि त्याच्याच चरणी लागावे, त्याच्या चरणी लीन व्हावे. ज्याच्या मनामध्ये सर्व प्राणी मात्रांविषयी भूतदया असते त्याच्या घरी चक्रपाणी ईश्वर रक्षणासाठी येत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यासारखा दुसरा कुणी या जगामध्ये कोणीही नाही, या प्रकारची मी स्वतः खात्री देत आहे. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी, ऐशी धरून या ध्यानू मने करावे चिंतनो. ब्रह्मादिकांच्या ध्यानानयी तो हा कीर्तनाचे सोयी, तुका म्हणे सार घ्यावी मने हरी रूप पहावे. श्रीहरीचे नाम मुखाने घेतल्याबरोबर तो भगवंत त्याच्या समोर येऊन उभा राहतो. अशा प्रकारे त्याला समोर धरून त्याचे ध्यान करून त्याचेच चिंतन करावे. जो हा देव ब्रह्मादिकांच्याही ध्यानामध्ये येत नाही तो या नामसंकीर्तनाच्या सोयीने अगदी धावत येतो. तुकाराम महाराज म्हणतात, सारभूत असलेले नाम नित्य घेत जावे आणि मनामध्ये नित्य हरिरूपच पाहावे, त्याचेच चिंतन करावे. आडली याजना होसे सहाकारी, आंधळ्या करी काठी तुझे. आडिली गांजिली पिढिले संसारी, त्यांचा तू कैवारी नारायणा. प्रल्हाद महासंकटी रक्षिला, तुम्ही अपंगिला नानापुरी. आपुलेची अंग तुम्ही ओढविले, त्याचे निवारले महादुःख. तुका म्हणे तुझे कृपे पार नाही, माझे विठाबाई जननी. जे कुणी अडलेले असतील, नाडलेले असतील, अडचणीत सापडलेले असतील, हे देवा तू त्यांचा सहाय्यकारी होतोस. अशा प्रकारे तू आंधळ्याच्या हातामधील काठीप्रमाणे आहेस. हे नारायणा, या संसारामध्ये जे अडले आहेत, गांजले आहेत, पिडलेले आहेत, त्यांचा तू कैवारी होतोस. महासंकटामध्ये असणाऱ्या प्रल्हादाला तू राखलेस, नाना प्रकाराने त्याचे संरक्षण केलेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठाबाई आई, तुझ्या कृपेला खरोखर अंत नाही. तुझी कृपा असीम आहे, अनंत आहे. तपाशी ते मनो करू पाहे घातू, धरोनी सांगातो इंद्रियांचा. मनोनी कीर्तनो आवडले मजू, सांडून या लाजू हेची करी. पाहता गम निगमाचे ठावू, तेथे नाही भाऊ एकविध. तुका म्हणे येथे नाही ओ विकारू, नाम एक सारो विठोबाचे. तप करावे म्हटले तर मन हे इंद्रियांच्या नादाला लागते आणि इंद्रियांची संगती धरून ते नाना प्रकारचे आघात निर्माण करते. यासाठीच मला श्रीहरीचे कीर्तन फार आवडते आणि म्हणूनच मी सर्व प्रकारची लाज लज्जा सोडून त्याचाच लाभ घेतो, कीर्तन करीत राहतो. वेदशास्त्रांच्या ठिकाणी शोध करून पाहावे तर त्या ठिकाणी एकनिष्ठ भावाचा पत्ता लागत नाही. वेगवेगळे प्रकार त्यामध्ये आढळून येतात. तुकाराम महाराज म्हणतात, या श्री विठ्ठलाचे नाम हेच एक सारभूत असे तत्व असून याच्यामध्ये कोणतेही विकार नाहीत. गुरु शिष्यपणू हे तो अधम लक्षणो, भूती नारायण खरा आपतैसाचे दुसरा. न कळता दोरी सापू, राहू ने दावा तो कापू. तुका म्हणे गुणदोषी, ऐसे न पडावे सोशी. एकाने गुरु व्हावे आणि दुसऱ्याने शिष्य व्हावे हे फारच अधम स्वरूपाचं लक्षण आहे. सर्व भूतमात्रामध्ये तो एक नारायणच सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे आपल्या स्वतःप्रमाणेच दुसऱ्यालाही मानावे. कुणाला उच्च कुणाला नीच असे मानू नये. दोरी ही साप नसून दोरी आहे असे समजल्यानंतर अंगाचा थरकाप आणि मनाची भीती निघून जाते, ती राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच
आपण कधी गुणदोषांच्या श्वासामध्ये पडू नये, कारण सर्वत्र प्रभूचेच दर्शन घडत असते. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदेचेही तेने वंदे केले. आजा मेळ भिल्ली तारिली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातके अपारू, वाल्मिक किंकर वंदे केला. तुका म्हणे येथे भजनो प्रमाणू, काय थोरपणो जाळाविते. ज्याचा स्वीकार त्या नारायणाने केला तो अतिशय वाईट असला तरी सुद्धा सर्वांना वंद्य होतो, पूज्य होतो. आजामेळ, भिल्लीन, गणिका या पापी जनांचा उद्धार केल्याचा दाखला पुराणामधून दिलेला आहे. देवाने त्या सर्वांना वंद्य करून सोडले आहे. वाल्या कोळी हा प्रथम ब्रह्महत्येच्या पातकांच्या राशी अपारपणे करीत होता, पण देवाने या आपल्या भक्ताला सेवकास वंद्य करून वाल्मिकी ऋषीच्या पदाला निघून पोहोचवले. तुकाराम महाराज म्हणतात, यावरून असे दिसते की या ठिकाणी देवाचे भजन हेच एक खरे प्रमाण आहे. याशिवाय नुसता मोठेपणा काय जाळायचा आहे. धनवंता घरी करी धनचे चाकरी, होय बैसल्या व्यापार न लगे सांडा वेची घरू. राणी वनी दुपी असती ती होती सोपी, तुका म्हणे मुलू देता काही नव्हे खोलू. जे कोणी धनवंत आहेत त्यांच्या घरी धनच सर्व प्रकारची सेवा चाकरी करत असते. धनाने सर्व काही प्राप्त होते. घरी बसल्या बसल्या सर्व प्रकारचा व्यापार होत असतो आणि त्यांना स्वतःचे घर काही सोडावे लागत नाही. रानामध्ये, वनात, द्वीपकल्पात कुठेही कोणतीही अप्राप्य वस्तू असली तर ती द्रव्याच्या योगाने घरच्या घरी आपल्या हातामध्ये सुलभपणे येत असते. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या वस्तूचे मोल दिल्यानंतर काहीच अवघड होत नाही. हा गे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा, केला ऋणी नारायण नवे क्षणो वेगळा. घालून या भार माथा अवघी चिंता वारली, तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरुणी. भाग्यवान अशा भाव भक्तीचा हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे. या भक्तीने आम्ही नारायणाला ऋणी केले आणि तो आम्हाला सोडून एक क्षणभर देखील वेगळा होत नाही. मी आपले सर्व ओझे त्याच्या मस्तकावर दिले आहे आणि माझी सर्व चिंता आता निवारण झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या स्तुतीची वचने मी माझ्या कंठामधून काढली आणि ती त्याला अर्पण करून त्याच्याऐवजी हे हरिनाम माझ्या कंठामध्ये मी धारण केले आहे. देवाही सुकाळ देशी अभाग्याशी दुर्भिक्षा, निनती हा करू साठा भरले फाटा आडराणी. बसवून असे घरू माग दूर घातला, तुका म्हणे मनमुरे मग जे उरे तेची तू. खरे पाहिले तर हा देव सर्वत्र सर्व देशामध्ये प्रचुरतेनं विपुल मात्रेमध्ये भरला आहे, पण जे अभागी आहेत त्यांना मात्र त्या देवाचा दुष्काळ आहे. अशा या सर्व व्यापक देवाविषयी जे निश्चय करू शकत नाहीत त्यांच्या बुद्धीचा फाटा आडराण्यामध्ये कुठेतरी भरकटत जातो. या देवाने सर्व जगाला व्यापून हे जगत स्वतःचे घर केले आणि मग तो स्वतः कुणाच्या ध्यानात येऊ नये म्हणून दूर दडून बसला. तुकाराम महाराज म्हणतात, जे मन उरत नाही म्हणजे मन मुरून जाते, त्याच्या नानावृत्ती शिल्लक राहत नाहीत, तेव्हा जे काही उरते ते खरे तुझेच स्वरूप आहे. म्हणजे मन मुरून गेल्यानंतर जे शिल्लक राहतं ते तुझं खरं स्वरूप आहे. खुंटोनी या दोरी आपण या पाशी, वावडी आकाशी मोकलेली. आपुली आहे मालाशी जतनो, गानाचे ऋण बुडून येणे. बीज नेले तेथे येईल अंकुरू, जतन ते सार करायाचे. तुका म्हणे माझी निश्चिंतेची सेवा, वेगळे नाही देवा उरू दिली. कागदाचा लहानसा पतंग आकाशामध्ये मोकळेपणाने सोडून देऊन त्याची दोरी मात्र आपल्या हातात पकडून दिल्यावर तो आपल्याच ताब्यामध्ये राहतो. एखादी वस्तू घाण ठेवून कर्ज दिल्यास कर्ज बुडण्याची भीती नसते, कारण त्या वस्तूच्या रूपाने आपल्याला त्या कर्जाचं संरक्षण लाभलेलं असतं. जमिनीमध्ये बीज नाहीसे झाल्यासारखे वाटले तरी त्याला एकदा अंकुर फुटला आणि त्याला खतपाणी घातले की त्याचे सार धान्याच्या रूपाने आपल्या पदरामध्ये पडते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणेच देवा तुमची सेवा करणे हेच माझ्या निश्चिंतीचे कारण आहे. याशिवाय काही वेगळी इच्छा मी आता उरू दिलेली नाही, शिल्लक ठेवलेली नाही.
शहानपणे वेदमुका गोपिकाच्या ताकटी, कैसे तेथे शहाणे ते जाणते, यज्ञमुखी खोडी काढी कोण गोडी बोरांची, तुका म्हणे भावाविनू अवघासीनू केला होयो. शहाणपणामध्ये प्रसिद्ध असणारा वेद हा परमेश्वराचे वर्णन करू शकत नाही, तो मौन राहतो. परंतु गोकुळामधील ताक देणाऱ्या गोपी मात्र त्या भगवंताची कृपा संपादन करू शकतात. या ठिकाणी असे कसे आणि त्या ठिकाणी असे कसे हे जे कुणी शहाणे आहेत तेच जाणतात. कुणी हवीरभाग अर्पण करून अग्नीच्या योगाने देवाला संतुष्ट करू लागला तर हा देव त्यामध्येही काहीतरी खोडी काढतो. पण शबरी भिल्लिनीचे बोरे मात्र याला फार मोठी गोड लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, मनात भावभक्ती असल्याशिवाय हे सर्व उपाय व्यर्थ श्रमच आहेत. मजुराचे पोट भरे दातावरे संचला, यारी यारी हातू हाती काम माती सारावी, रोज कीर्ती होता झाडा रोकडाचे पर्वत, तुका म्हणे खोल पाया वेचो काया क्लेशेशी. जो दाता आहे त्याच्याजवळ धनाचा संचय असल्यामुळे, साठा असल्यामुळे मजुरी करणाऱ्याला पोटभर मिळते. पण लोक हो, तुम्ही आपल्या कामावर माती घालून माझ्याकडे लवकर धावून या. या ठिकाणी रोज मेळाची कीर्त असल्यामुळे दररोज हिशोब पूर्ण होतो आणि रोकड शिल्लकच राहते. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या शरीराचे परिश्रम खर्च करून सेवाभावाचा पाया खोल असा घालावा. स्मशानी आम्हा न्याहालीचे सुख, या नावे कौतुक तुमची कृपा, नाही तरी वायाव घे निरफळू, शब्द ते पोकळ बडबड, झाडे झुडे जीव सोयी रे पाशानू, होती तई दान तुम्ही केली, तुका म्हणी आता पाहे अनुभव, घेऊन हाती जीव पांडुरंगा. देवा, जरी आम्ही स्मशानामध्ये असलो तरी त्या ठिकाणी सुद्धा गाजा गिरद्यांचे सुख आम्हाला प्राप्त झाले म्हणजे तुझी पूर्ण कृपा झाली असे आम्हाला वाटेल. नाहीतर पोकळ शब्दांची निरर्थक बडबड व्यर्थच म्हणावी लागेल. ज्यावेळी तुमची कृपा पूर्णपणे होते त्यावेळी झाडे झुडपे जीव पाषाण इत्यादी आमची सोयरे झाल्यासारखे वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, या बदलचा अनुभव माझा जीव घेऊ पाहत आहे, घेऊ इच्छित आहे. आमची जोडीते देवाचे चरणो, करावे चिंतन विठोबाचे, लागेल तरी कोणी घ्यावे धनीवरी, आमुपची परे आवडीच्या, उभारीला कर प्रसिद्ध या जगा, करू केला त्याग मागे पुढे, तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्नू, ऐसे देवदान एक वेळे. या श्री विठ्ठलाचे चिंतन नियमितपणे नित्यपणे करीत राहावे आणि त्याच्याच पायाचे सतत ध्यान करणे हीच आमची प्राप्ती आहे. ज्या कुणाला हा लाभ घ्यायचा असेल त्याने तो आपल्या इच्छेप्रमाणे तृप्ती होईपर्यंत घ्यावा, आपल्याच आवडीच्या प्रकाराने हा लाभ घ्यावा. त्याच्या प्राप्तीशिवाय आम्ही या प्रपंचाचा त्याग मागे केला आहे, पुढेही करू असे मी माझा हात उभारून सर्व जगाला सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या प्राप्तीने सर्व दारिद्र्य दूर होईल अशा प्रकारचे दान आम्ही एकदमच देऊ. दधी माझी लोणी जाणते सकळू, ते काढी निराळे जाणे मंथनो, अग्निकाष्ठा माझी ऐसे जाणे जनो, मथिली आविनो कैसा जाळी, तुका म्हणे मुख मळीन दर्पणी, उजळील्या वाचुनी कैसे भासे. दह्यामध्ये लोणी असते हे सर्वांनाच माहित असतं, पण जो दह्याचे घुसळण करतो, घुसळण जाणतो त्यालाच ते लोणी मिळते. काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी असतो हे सर्वांनाच माहित आहे, पण त्याचे एकमेकाशी घर्षण केल्याशिवाय तो जाळण्याचे काम करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मळलेल्या आरशाला स्वच्छ केल्याशिवाय त्यामध्ये आपले मुख कसे चांगले दिसू शकेल. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापू, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया. हे माझ्या मना, तू या संसाराच्या मायाजळामध्ये मुळीच गुंतून पडू नको. तुला भक्षण करण्यासाठी काळ जवळ येत आहे हे ध्यानामध्ये ठेव. ज्या वेळेला या काळाची उडी तुझ्या डोक्यावर पडेल तेव्हा तुझे आईबाप सुद्धा या प्रसंगी तुला सोडवू शकणार नाहीत, वाचवू शकणार नाहीत. अशा प्रसंगी
देशाचा अधिकारी प्रत्यक्ष राजा सुद्धा तुला सोडू शकणार नाही. इतर काही मोठी मोठी नात्यांची माणसे, इष्टमित्र हे सुद्धा तुझे रक्षण करीत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, या एका चक्रपाणी शिवाय, या एका देवाशिवाय तुला कुणीही या संकटामधून मुक्त करू शकणार नाही. पुढे जेणे लाभ घडे तेची वेडे नाशिते, एवढी कोठे नागवणू अंधारून विष घ्यावी. होणाराशी मिळे बुद्धी नेदे शुद्धी धरुते, तुका म्हणे जना सोंगू दावी रंग आनिको. पुढे लाभ होणार आहे त्याचा हे वेडे लोक नाश करतात. अंधारामध्ये राहून विषाचे प्राशन करावे असला आघात कुठे घडू शकतो का? पण पुढे जे होणार आहे त्यालाच अनुसरून आपणाला बुद्धी होते. असे करू नये असा विचार यावेळी तुम्हाला कधी सुचत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, इतरच रंगाने वेडे झालेले लोक इतर लोकांना सोंग दाखवत फिरतात. ऐका गाई अवघे जणू शुद्ध मनो तेही तू, अवघा काळ नव्हे जरी समयावरी जाणावे. नाही कोणी सवे येता संचिता या वेगळा, बरवावकाश आहे करासा आहे इंद्रिये. कर्मभूमी ऐसा ठावू वेवसावो जाणावा, तुका म्हणे उत्तम जोडी जाती घडी नरदेह. हे सर्व जनलोक हो, तुम्ही हे सर्व शुद्ध मनाने ऐका, त्यामध्येच तुमचे हित आहे. सर्व काळ काही तुमचे चित्त एकाग्र होत नाही तरी प्रसंग पाहून जाणून सावध असावे. तुमच्या संचित कर्माशिवाय तुमच्या बरोबर इतर कुणीही येत नाही. तुमच्या अंतकाळाला अजून काही अवकाश आहे, तोपर्यंतच या इंद्रियांचे साह्य घेऊन परमार्थाचे साधन करा. या कर्मभूमीमध्ये ते आपण करावे ते साध्य होईल असे हे ठिकाण नीट जाणून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, या उत्तम नरदेहाची प्राप्ती झाली आहे, तो क्षणाक्षणाला जात आहे हे ध्यानात घ्या आणि परमार्थाचा लाभ साधून घ्या. संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी, ऐशी आशी व्याली रांडू जळो जळो तिचे तोंडू. संत चरणी ठेविता भाऊ आपे आपो भेटे देऊ, तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. संत सेवा करीत असताना जे कोणी आपले अंग चोरतात त्यांचे दर्शन सुद्धा मला नको आहे. अशा प्राण्याला त्याची आई कशासाठी जन्म देती झाली, तिच्या तोंडाला आग लागू. संत चरणावर भाव ठेवून जर आपण वागलो तर देवाची आपोआप भेट होते. तुकाराम महाराज म्हणतात, साधू संतांची सेवा हा माझा पूर्वजांचा अमोल असा ठेवा आहे. गेली पळाली दिवस रोजू काय म्हणतोशी माझे माझे, सळी धरुणी वैसला काळू फाकोने दे घटिका पळू. कार्य अद्यापी न कळी केश फिरले कान डोळे, हित कळून असता हाती तोंडी पाडूनी घेशी माती. तुझ ठाऊके मी जाणार पाया शोधून बांधीशी घरू, तुका म्हणी वेगे पंढरी राया शरणर घे. रोज रोज दिवस जात आहे, सर्व व्यर्थ जात आहेत. उगीच माझे माझे म्हणून तू व्यर्थपणे काळ का घालवित आहेस, त्याचा नाश का करीत आहेस. हा काळ तुझ्याविषयी आग्रहाचे माप धरून बसलेला आहे. तो तुला एक घटका किंवा पळ सुद्धा इकडे तिकडे भरकडू देणार नाही, फिरकू देणार नाही. अरे, तुला अजून सुद्धा हे सर्व का कळत नाही? तुझ्या केसांचा रंग पालटला, कान डोळे आपले कार्य करीनाशे झाले. तुझे हित करून घेणे हे तुझ्या हाती असून सुद्धा तू उगीच तोंडात माती घालून का घेतोस? आपण कधीतरी जाणार आहोत हे माहीत असून सुद्धा तू व्यर्थ खोल पाया शोधून घर बांधायला निघाला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, याऐवजी तू ताबडतोब त्या पंढरीनाथाला शरण जा. आता माझ्या माय बापा तू या पापा प्रायश्चितू, फजित हे केली खळू तो विटाळू निवारी. प्रेम आता पाजी रसू करी वासू अंतरी, तुका म्हणी पांडुरंगा जीव लगा माझिया. हे माय बापा विठ्ठला, तूच माझ्या या पातकाचा प्रायश्चित आहेस. मी सर्व दुष्टांची आजपर्यंत फजिती केली, खळांना फजित करून सोडलं. त्या पापाचे निवारण आता तूच कर. मला आता तुझ्या प्रेमाचा रस पाज आणि माझ्या अंतकरणामध्ये निवास करून राहा. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, तू माझ्या जीवाचाही जीवलग आहेस. कारी न पवशी धावण्या अंग राख्या नारायणा, अंगी असून या बळू होशी खात्याळू नाठ्याळू. आम्हा नरकाशी जाता काय येईल तुझ्या हाता,
तुका म्हणे कान्हा क्रिया नष्टा नारायणा. हे भगवंता, तू अंग चोरून काम करणार आहेस. रक्षणासाठी तू का धावून येत नाहीस? तुझ्या अंगी मला मदत करण्याचे सामर्थ्य असून सुद्धा तू असा खट्याळ आणि नाठासारखा का वागतोस? देवा, आम्ही नरकाला गेल्यानंतर तुझ्या हातात काय येणार आहे? तुला त्यातून काय साधणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात, हे कान्होबा, तू क्रियानिष्ठ आहेस. माझे पाय तुझी डोई ऐसे करी गा भाकदी. पाहतात वहू फराटे घडे तरी भाग्य मोठे. बहु साधन मोलाचे याशी जोडा तुझे कैचे. नका न मानू विठ्ठल तुका म्हणे धडा झाला. देवा, तुझे पाय हे माझे व्हावेत आणि माझे डोके हे तुझे व्हावे असे करण्याविषयी तू मला वचन दे, भाग दे. वरवर पाहता हे उपराट दिसते, पण असे घडेल तरच मोठे भाग्य आहे. हे साधन फारच मोलाचे असून याला दुसरी कुठलीही तुलना नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, याविषयी मला धडा मिळालेला आहे, तरी तुम्ही मला अवमानू नका. पवित्रते अन्न हरे चिंतने भोजनो. ये रवेथ्या पोट भरी चाम मसकाचे परी. जीवनी तू झाला हरिचिंतने केला काला. तुका म्हणे चवी आली जे का मिश्रितो विठ्ठली. श्रीहरीचे चिंतन करून भोजनाच्या वेळी जे अन्न घेतले जाते ते खरोखर शुद्ध आणि पवित्र असते. याशिवाय जे बिगारीचे काम केल्यासारखे नुसते पोट भरत राहतात, त्यांचे ते करणे म्हणजे कातड्याची पकाल भरण्यासारखे आहे. जे हरिचिंतन करतात, प्रेमाने कालासेवन करतात, ते प्रभू कृपेने अगदी तृप्त होऊन जातात. तुकाराम महाराज म्हणतात, जे विठ्ठल नामाच्या मिश्रणाने तयार झाले त्याला खरोखर फार चांगली गोडी प्राप्त होते. चरणांचा महिमा हा तो तुझ्या पुरुषोत्तमा. अंध पारखी मानिके बोलविषयी स्पष्टमुखी. काय नाही सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा. तुका म्हणे मुढा मज चेष्ट विले जडा. हे देवा, तुझ्या चरणांचा महिमा खरोखर अप्रतिम आहे. तुझ्या कृपेमुळे आंधळा मनुष्य सुद्धा मानकासारख्या रत्नांची पारख करू शकतो. मुखी माणसे सुद्धा स्पष्टपणे बोलू शकतात. हे पंढरीनाथा, तुझ्या हातामध्ये अशी कोणती सत्ता नाही. तू सर्व सत्ताधीश आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्या मुढाला आणि जडालाही तू जागृत केलेस. बळीवंत कर्म करिया पुला तो धर्म. पुढे घालून या सत्ता प्यावे पतना पतिता. आचरणी खोटी केली चलता ते पोटी. तुका म्हणे देवा नाही भजनो केली सेवा. बळकट असलेले आमचे हे प्रारब्ध कर्म आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे करीत आहे. आमचे हे प्रारब्ध कर्म आपल्या सत्तेने आम्हाला पतनास पाठवते. आम्ही जी जी खोटी कर्मे केली त्या आमच्या हृदयामध्ये आता टोचत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुझी भजन सेवा कधी मनापासून केली नाही. कै व्हावे जीवनो कै पलंगी शयनो. जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. कै भोजना नापरी कै कोरड्या भाकरी. कै वसावे वहनी कै पायी अन्नवाणी. कै उत्तम प्रावरणे कै वसने तिजने. कै सकळ संपत्ती कै भोगणे विपत्ती. कै सज्जनाशी संग कै दुर्जनाशी योग. तुका म्हणे जाणू सुख दुःख ते समानू. कधी आपल्याला कष्टाने पाणी भरण्याचे काम करावे लागते, तर कधी मऊ मऊ पलंगावर झोपायला मिळते. जशी वेळ येईल त्याप्रमाणे वागावे लागते. कधी भोजनाला नाना प्रकारची पक्वाने मिळतात, तर कधी कोरड्या भाकरीच खाव्या लागतात. कधी उत्तम वाहनात बसायला मिळते, तर कधी अनवाणी पायाने चालावे लागते. कधी उत्तमोत्तम वस्त्रे वापरायला मिळतात, तर कधी जीर्ण फाटके कपडे घालावे लागतात. कधी सर्व प्रकारची संपत्ती हाती येते, तर कधी विपत्तीमध्ये दिवस काढावे लागतात. कधी सज्जनांची संगत मिळते, तर कधी दुष्ट माणसाबरोबर संगतीचा योग येतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे असल्यामुळे सुख दुःख हे नेहमीच समान मानावे. उंच नीच काही नेने हा भगवंतो. तिष्ठे भाव भक्तो देखून या. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगी. कबीराचे मागे विनिशेली. सज्जन कसा या विकू लागे मांसू. मळा सावत्यासू खुरपू लागे.
नरहरी सोनारा घडो फुंकू लागे, चोख्या मिळा संगे ढोरे उढी. नाम याची जणी सवेवेची शेणी, धर्मा घरी पाणी वाही झाडी. नाम्या सवी जेवी नव्हे संकुचितू, ज्ञानी याची भिंतू अंगी ओढी. अर्जुनाची घोडी हाकी हा सारथी, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. गवळी यांचे घरी गायी अंगी वळी, द्वारपाल बळी द्वारी झाला. यंकुबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, आंबक ऋषीचे सोशी गर्भवासू. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडी वारू. घडी माते बाई गोऱ्या कुंभाराची, हुंडी महत्याची अंगी भरी. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठतो, तुका म्हणे मातो धन्य त्याची. हा ईश्वर आपला भक्त उच्च जातीचा आहे की नीच जातीचा आहे हे काही कधीच पाहत नाही. तो आपल्या भक्तांचा भाव पाहून त्याच्यासाठी नेहमीच तिष्ठत असतो. विदुर हा दाशीपुत्र असला तरी सुद्धा तो भगवंत त्याच्या घरी कन्याभक्षण करतो. आणि दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद त्याचे तो रक्षण करतो, त्याला तारून उद्धार करतो. हा भगवंत रोहिदास चांबाराबरोबर त्याचे कातडे रंगू लागतो आणि कबीर दासाच्या मागावर त्याच्याबरोबर हा शेले विणतो. सजन कसायाबरोबर हा मांस विकतो आणि सावत्या माळ्याबरोबर त्याचा माळा खुरपू लागतो. नरहरी सोनारा बरोबर त्याच्या दुकानामध्ये दागिने घडवतो आणि त्याची शेगडी फुंकीत राहतो, भाता ओढतो. चोका म्हाराबरोबर मेलेली ढोरे ओढण्याचे काम हाच करतो. नामदेवाच्या दाशी जणी बरोबर हा गौऱ्या वेचतो, शेणी वेचतो आणि धर्मराजाच्या घरी हा पाणी भरतो, झाडलोट सुद्धा करतो. नामदेव शिंप्या बरोबर जेवण करताना याला कधी संकोच वाटला नाही आणि ज्ञानेश्वराची भिंत हात ओढत होता. अर्जुनाचा सारथी होऊन त्याची हा घोडी धुतो आणि मोठ्या आवडीने सुदाम्याचे पोहे भक्षण करतो. गोकुळामधील गवळ्यांच्या घरी हा स्वतः गायी वळतो आणि बलिराजाच्या घरी द्वारपाल म्हणून उभा राहतो. हा ऋषिकेशी एकनाथाचे ऋण फेडतो आणि अंब ऋषीसाठी गर्भवास सुद्धा सोसतो. मीराबाईसाठी यानेच विषाचा प्याला पिला आणि दामाजीची रसद पोचती करण्यासाठी हा विठू महार झाला. गोरा कुंभाराच्या घरी हा माती तुडवून त्याची मडकी घडवतो आणि नरसिंह मेहत्याची हुंडी स्वतः भरतो. तुकाराम महाराज म्हणतात, पुंडलिकासाठी हा अजूनही भीमेच्या तीरावर तिष्ठत उभा आहे. अशी या देवाची हकीकत मोठी खरोखर धन्य आहे. भेटी लागी जीवा लागलिशे आसू, पाहे रात्रेंदिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवनू, तैसे माझे म्हणू वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेखी आसावली, पाहतसे वाटोली पंढरीची. भुकेली या बाळू अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची. तुका म्हणे मज लागलिशे भूकू, धावून श्रीमुख जावी देवा. देवा, माझ्या जीवाला तुझ्या भेटीची फार फार इच्छा निर्माण झाली आहे. मी रात्रंदिवस तुझीच वाट पाहत आहे. पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे चकोर पक्षाला जीवन वाटते, त्याच आतुरतेने माझे मन तुझी वाट पाहत आहे. दिवाळीच्या सणाच्या वेळी आपल्याला माहेराहून आई बापाचे आमंत्रण येईल याची मुलगी जशी इच्छा करीत असते, त्याच उत्कटतेने त्याच उत्सुकतेने देवा मी पंढरपूरची वाट पाहत आहे. भुकेलेले बाळ आपल्या आईसाठी फार शोक करते, परंतु तिचीच सारखी तो वाट पाहत असतो. मी त्याप्रमाणेच विठ्ठला तुझी वाट पाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला अतिशय भूक लागलेली आहे, यासाठी हे माझी आई तू धावत ये आणि मला आपले श्रीमुख दाखव. आले संत पाय ठेवी ते मस्तके, येही उभयलो की सरता केलो. वंदिन पाऊले लोळे नो चरणी, आजी चाधनी फिटईलो. अवघी पूर्व पुण्य झाले सानुकुळू, अवघेची मंगळो संत भेटी. तुका म्हणे कृतकृत्य झालो देवा, नेने परिसेवा डोळा देखी. संत आले आणि त्याने आपले पाय माझ्या मस्तकावर ठेवले, यामुळे मी या लोकी आणि परलोकी सुद्धा मान्य झालो आहे. मी आता त्यांच्या चरणांना वंदन करीन, त्यावर लोळण घेईन. आज माझी याविषयीची इच्छा पूर्ण झाली आहे. अनेक जन्मांची पूर्व पुण्ये आज मला अनुकूल अशी झाली आहेत. त्यामुळेच या संतांची भेट होऊन सर्व काही मंगल झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी आज कृत्य झालो. मी दुसरे काही समजत नसलो तरी मी आज सेवेचे फळ
मात्र प्रत्यक्ष अनुभवला आहे. करी धंदा परी आवडते पायू, प्रीती सांगू कायो नेना देवा. रूप डोळा देखी सदा सर्व काळू, संपादित वाळू प्रपंचाचा. नेमून ठेविला कार या कारणी, आमुचे वाणी गुणवदे. मनाशी उत्कंठा दर्शनाचा हेवा, नाही लोभ जीवा धनधान्य. उसंती तो पंथ वेठेची आपरी, जीवन सूत्र दोरे पाशी ओढू. तुका म्हणी ऐशी करी तो निर्वाणू, जीव तुम्हा भिन्नो नाही माझा. देवानी माझ्या उदरनिर्वाहासाठी काही कामधंदा करीत असतो, पण माझी सारी प्रीती तुझ्या पायांच्या ठिकाणीच आहे. हे मी काय सांगायला पाहिजे, ते तुम्ही जाणतच आहात. सदा सर्व काळ मी तुमचे रूप माझ्या डोळ्यांनी पाहत आहे आणि माझ्यावर असलेल्या या प्रपंचाचा छंद मी संपादन करीत आहे. मी माझे हे शरीर तुझ्यासाठी नेमून दिले असून माझी वाणी ही तुझेच गुणगान गात आहे. माझ्या मनाला तुझ्या दर्शनाची अत्यंत उत्कंठ इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या जीवाला धनाचा लोभ नाही. वेठीचा मजूर जसा मार्ग आक्रमण करीत असतो त्याप्रमाणेच मी प्रपंच करीत आहे. पण माझ्या जीवनसूत्राची ओढ ही तुझ्या पायाजवळच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या पाशी मी असे निर्वाण मानले आहे की माझा जीव तुझ्या जीवाहून भिन्न नाही, तो एकरूपच आहे. का रे माझी पोरे मनशील ढोरे, माय बाप खरे काय ऐकू. का रे गेली म्हणून करीशी तळमळू, मिथ्याची कोल्हाळू मेली याचा. का रे माझे माझे मनशील गुतू, नो संडविती दूतू यमा हाती. का रे मी बळिया मनविषयी ऐसा, सरणापाशी कैसा उचलविषयी. तुका म्हणी न धरी भरवसा काही, वेगी शरण जाई पांडुरंगा. माझी पोरे माझी गुरी ढोरे असे म्हणत का बसला आहेस. तुला जन्म देणारे आईबाप हे तरी खरोखर तुझे आहेत का. काही गेले म्हणून विनाकारणाचा का तळमळ करीत आहेस. मेलेल्या माणसाविषयी तुझी ओरड खोटी आहे. नातेवाईक हे माझे माझे म्हणत राहतोस, ते काही तुला शेवटच्या वेळी यमाच्या हातून सोडवणार नाहीत. मी मोठा बलवान आहेस असा स्वतःला समजतोस, शेवटी सरणावर ठेवताना दुसऱ्यांनीच तुला उचलावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, तू यांच्यापैकी कुणाचाच भरवसा धरू नकोस रे. तू ताबडतोब त्या पांडुरंगाला शरण जा. आगा करुण करा करी तसे धावा, या मज सोडवा लव करी. ऐकून या माझी करोनीची वचने, व्हावे नारायणे उताविळू. मागे पुढे अवघा दिशे रिता ठावू, ठेवून पाय भाव वाट पाहे. उशीर तू आता न पाहिजे केला, अहो जी विठ्ठला माई बापा. उरली ती हेची मज आता, अवघे विचारिता शून्य झाली. तुका म्हणी आता करी कृपा जाणू, पाऊले समानू दावी डोळा. हे करुणेच्या सागरा कृपाळू देवा, मी तुमचा धावा करीत आहे. तू लवकर ये आणि मला या संसार सागरातून सोडव. माझी ही करुणेची वचने ऐकून नारायणाने उतावेळ होऊन माझ्याकडे धावून यावे. तुमच्याशिवाय मला मागे पुढे सर्वत्र सर्व काही ओच दिसत आहे. यासाठी मी तुमच्या चरणांवर भाव ठेवून तुझी वाट पाहत आहे. अरे विठ्ठला माय बापा, आता तुम्ही उशीर करू नका. माझ्या समोर तुमचे दर्शन हे एकच उरले आहे. बाकी विचार करून पाहता सर्व काही शून्यच झालं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या डोळ्यांना आपले समचरण दाखवा. मला तुमचे दर्शन द्या. न मनिते ज्ञानी न मनिते पंडितो, ऐसे परिचय एको एका भावी. धातू पोसून या अनेका उपदेशो, अंतरितो लेशो प्रेम नाही. न मनिते योगी न मनिते हरिदासू, दर्शने बहुवसू पोहुता परिची. तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी, आवडती परी चित्तशुद्धीचे. मी कोणा ज्ञानी माणसाला मानत नाही आणि पंडितांनाही मानत नाही, कारण त्यांचे एक एक भाव पुढील प्रकारचे असतात. शरीरामधील धातूंचे पोषण करून इंद्रिय वृत्तींना पोसून ते दुसऱ्यांना उपदेश करत फिरतात. त्यांच्या मनामध्ये परमार्थाविषयीची प्रभूविषयी प्रीतीचा लवलेश सुद्धा नसतो. ते योगी किंवा ते तथाकथित हरिदास सुद्धा मी मानत नाही, कारण भौतिकांची दृष्टी ही विविध प्रकारची असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांना मी नमन बाह्यत्काराने करतो, पण ज्यांचे चित्त शुद्ध आहे ते मात्र मला फारच आवडतात. काशिया पाषाण पूजिते पितळू,
अष्टधातू खळू भावी विनू भावचे कारणू भावचे कारणू मोक्षाचे साधन बोली येली काय करील जपमाळा कंठमाळा करशी वेळोवेळा विषय जप काय करशील पंडित हे वाणी अक्षराभिमानी थोर होय काय करशील कुशल गायनू अंतरी मळीनू कुबुद्धी ते तुका म्हणे भाव नाही करी सेवा तेने काय देवा योग्य होसे. या ईश्वराविषयी मनात भाव नसेल तर हे दुष्ट लोक पाषाणाच्या किंवा पितळेची किंवा अष्टधातूची मूर्ती का पुजतात. सर्व प्रकारच्या परमार्थ प्राप्तीसाठी भाव हेच एकमेव कारण आहे, हेच एक मोक्षाचे साधन आहे असे अनेकांनी सांगितले. मनामध्ये ईश्वराविषयी भाव नाही आणि मनात पुन्हा पुन्हा विषयाचा जप करतोस तर मग प्रीती आणि भावाशिवाय जपमाळा आणि कंठमाळा धारण करून त्याचा काय उपयोग आहे. उगीच पांडित्याची वाणी काही कामाची आहे, कारण त्यामुळे ज्ञानाचा व्यर्थ अभिमान वाढत जातो. अंतकरणातील वाईट बुद्धी मलिन झालेली असेल तर तुझ्या गायन कौशल्याची सुद्धा किंमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तू जर देवाची सेवा भक्ती भावाने केली नाहीस तर तू काय देवाला मान्य होऊ शकशील. म्हणून या ठिकाणी भाव हाच महत्वाचा घटक आहे. अंतरीचे गोडू राहे आवडीचे कोडू संघर्षणे येते अंगा गुण दोषो मनोभंगा उचिताच्या कळा नाही कळतो सकळा तुका म्हणी भावना भावी मुळते पतना. अंतकरणामध्ये त्या श्रीहरीचे हे गोड रूप स्थिरावले आहे. त्याच्याविषयी मनामध्ये कायमची इच्छा असो. दुसऱ्याच्या संघर्षणाने सलगीने मनोभंग करणारे अनेक गुणदोष हृदयामध्ये निर्माण होत जातात. उचित अशा स्वानुभवाच्या कळा सर्वांनाच कळत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, या भगवंताविषयी अभावना हेच पुढील पतनाचे मूळ कारण ठरते. शिळा जया देऊ तैसा फळे त्याचा भाऊ होय जतन ते गोडू अंतरायते नाडू देव जोडे भावे इच्छेचे ते प्रेम घ्यावे तुका म्हणे मूड जावी तैशी फळे आली व्हावी. दगडाला देव मानून जो ज्या भावनेने त्याला पूजतो तशा प्रकारचेच त्याला फळ प्राप्त होते. म्हणूनच भावाचे जतन करावे हे अतिशय चांगले आहे. त्यामध्ये अंतर पडल्यास पुष्कळ विघ्ने निर्माण होतात. देवाची प्राप्ती भावनेमुळेच होते, भावानेच होते. आपल्या इच्छेप्रमाणे त्याचे प्रेम घेत राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या प्रकारचे वृक्षाचे अंकुर असतात तशीच त्याला फळे येत असतात. कास याजी ऐसा माझे माथा ठेवा भार तुम्ही देवा संत जनो विचित्र विंदानी नाना कळा खेळी नाचवी पुतळे नारायण काय वानरांची अंगीची ते शक्ती उदका तरती वरिशिळा तुका म्हणे करी निमित्याची आडू चेष्टवणी जडू जावी पुढे. हे संत सज्जन हो, तुम्ही माझ्या माथ्यावर हे कशासाठी ओझे ठेवले आहे. अशा भिन्न प्रकारच्या कौशल्यानी आणि नाना प्रकारच्या कलांच्या क्रीडेने हा नारायणच सृष्टीमधील माणसाला नाचवित असतो. सागराच्या पृष्ठभागावर लंकेला जाताना जेव्हा पाण्यावर राम नामामुळे दगड तरले त्यावेळी काही वानराच्या अंगामध्ये तेवढी शक्ती होती. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव कोणाला तरी निमित्ताला पुढे करतो आणि त्याच्याद्वारे जडाला सुद्धा सचेतन करून दाखवतो. पाया पडावे हे माझे भांडवलू सरती हे बोलो कोठे पायी तरी हे सलगी कवतुक केली लढीवाळ झाकुली असे बाळू काय येऊ नये तुम्हा संताची घरी विदित या परी सकळ ही तुका म्हणे माझे उचित हे सेवा नये करू ठेवा ठेवी काही. संत सज्जनानो, तुमच्या पाया पडणे हेच माझे खरे भांडवल आहे. नाहीतर स्तुतीपर शब्द तुम्हाला कुठे पुरे पडतात का. मी हा व्यवहार सलगीच्या कौतुकाने करीत आहे, कारण मी तुमचे बालक अतिशय लाडके आणि सर्वात लहान आहे. तुम्हा संतांच्या घरी काय कमी आहे. तुमच्या घरामध्ये सर्व काही आहे, काहीच कमी नसल्याचे हे सर्वांनाच माहीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी ही सेवा उचित आहे. हिच्या संबंधी खरे खोटेपणाविषयी काही उठाठेव कुणी करू नये. वदवावी वाणी माझी कृपावंता वाघ पुष्प संता समर्पिली सर्व संकटांचा तुम्हा परिहारू घालावा म्या भारू पांडुरंगा एक सरी चिंता ठेवून या पायी
झालो उतराई होतो तेने तुका म्हणे येते झाले अवसानू काया वाचा म्हणू वेचून या. हे कृपावंता ईश्वरा, माझ्या वाणीमधून असे वचने वदवा की ती फुलाप्रमाणे होऊन संतांच्या चरणावर समर्पण व्हावीत. हे भगवंता, माझ्यावर जी काही संकटे येतील त्यांचा सर्व भार सर्व प्रकारे तुझ्यावर घालावा असे वाटते. तुम्ही मग त्यांचा परिहार करा. एकत्वाने मी माझे चित्त तुमच्या पायावर ठेवून मी आता पूर्णपणे उतराई झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझे शरीर, ही माझी वाणी, वाचा, माझे मन या सर्वांना तुमच्या पायावर मी समर्पण करून मी योग्य अशी अखेर साधली आहे. नमावे पाय हे माझे उचितो आशीर्वादे हितो तुमची या. कृपेचा उरसू न समाये पोटी म्हणून उफराटे वचनेही. तुमची उष्टावळी हे माझे भोजनो झाडावे अंगणो केरपुंजे. परी ऐशी पुण्य नाही माझे गाठी जेने पडे मिठी पायासवी. तुका म्हणी राही आठवण चित्ती ऐशी कृपा संती केली तुम्ही. अहो संत जन हो, तुमच्या चरणाशी मी नमावे हेच मला उचित आहे. तुमच्याच आशीर्वादामुळे माझे सर्व प्रकारचे हित होणार आहे. तुमच्या कृपेचा स्नेहभरीत असा पाना माझ्या पोटात मावेनसा झाला आहे. म्हणूनच मी अनवधानाने उरफाटी बोलणी माझ्या मुखातून निघत आहेत. तुमचे उष्टे अन्न हे माझे आवडीचे भोजन असून तुमच्या अंगणामधील केराचे पुंज झाडून टाकण्याचे माझे काम आहे. पण ज्यामुळे तुमच्या पायावर माझी मिठी पडेल असे पुण्य मात्र माझ्याजवळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या चित्तात ईश्वराची आठवण राहील अशी तुम्ही संतांनी माझ्यावर कृपा केलेली आहे. काय नाही माता गौरवित बाळा, काय नाही लळा पाळीत ते, काय नाही त्याची करीत ते सेवा, काय नाही जेव्हा गोमटे ते. अमंगळपणे काटाळान धरी उचलोनी करी कंठी लावी. लेववी आपुली अंगे अलंकारू संतोषाये फारू देखून या. तुका म्हणे स्तुती योग्य नाही परी तुम्हा लाज थोरी अंकिताची. आई आपल्या बाळाला नाना प्रकारचे अलंकार घालते आणि त्याला भूषवित असते. त्याने केलेले हट्ट ती मोठ्या प्रेमाने पुरवते. ती काही त्याची आवडीने सेवा करीत नाही. तिच्या जीवाला तेच अतिशय चांगले वाटते. बालक अमंगल जरी असले तरी ती कधी त्याचा कंटाळा करीत नाही. उलट दोन्ही हातांनी त्याला उचलते आणि आपल्या कंठाशी लावते. आई स्वतः आपल्या हातांनी त्याला अलंकार घालते आणि त्याच्याकडे पाहून फार संतोष पावते. तुकाराम महाराज म्हणतात, तुमची स्तुती करावी अशी माझी योग्यता नाही, पण संत सज्जन हो, तुम्ही या सेवकाची लाज नीटपणे धरावी. माझे आम्ही पणावर पडो पाषाणू जडो हे भूषणो नाम माझे. पापा नाही पार दुःखाचे डोंगरू झालो ये भूमे शिवूझे. काय विटंबना सांगू किती पाषाण फुटती ऐशे दुःख. नर नारी सकळ उत्तम चांडाळू न पाते माझे मुख. काया वाचा मनी अघटित करणे चर्मचक्षु हात पायू. निंदा द्वेष घात विश्वासी व्यभिचारू अनिक सांगू किती काय. लक्ष्मी मध्ये माते घडले महादोषू पत्नी दोन्ही भेदाभेदू. पित्रवचन घडली अवज्ञा विचारू कुटिल कुचरू वादी निंदू. अनिक किती सांगू ते अवगुणू न वळे जुवा कापे म्हणू. भूत दया उपकार नाही शब्दाधीरू विषयी लंपटो हिनो. संत महानुभाव ऐका हे उत्तरे अवगुण विचारे वृद्धी पापा. तुका म्हणे सरते करा पांडुरंगी शरणालो माय बापा. माझ्या मीपणावर दगड पडावा, पाषाण पडावं. माझ्या नामाच्या भूषणाला आग लागो, कारण माझ्या जवळच्या पापांना अंत नाही. माझ्यावर दुःखाचे डोंगरच कोसळले आहेत. यामुळे मी या धरणीला भारभूत झालो आहे. माझी विटंबना किती होत आहे म्हणून सांगू. दगड सुद्धा फुटून जातील अशी माझी दुःखे आहेत. सर्व प्रकारची चांगली वाईट माणसे माझ्या तोंडाकडे पाहायला तयार नाहीत. माझ्या शरीराकडून, माझ्या वाणीकडून, माझ्या मनाकडून अघटित कृत्ये होत आहेत. चर्मचक्षु हातपाय हे सुद्धा यामध्ये आहेत. दुसऱ्याची निंदा, द्वेष, विश्वासघात, व्यभिचार अशा आणखी किती गोष्टी सांगू. सर्व प्रकारची पातके माझ्या हातून घडलेली आहेत. धनाच्या गर्वाने माझ्याकडून महादोषांचे पातक घडले. दोन पत्नींच्यामुळे भेदभाव नेहमीच होतो.
मी माझ्या पित्याची आज्ञा मानली नाही असा मी अविचारी, कुटील, कामचुकार, वादविवाद करणारा आणि निंद्य बनलो. मी माझे अवगुण आणखी किती सांगू? ते सांगण्यासाठी माझी जीभ आता वळत नाही आणि मन तर थरथर कापते. मला भूतमात्राविषयी दया वाटत नाही. मी कधी दुसऱ्यांवर उपकार केला नाही. माझ्या शब्दांना स्थिरता नाही. मी विषयांच्या ठिकाणी लंपट झालो आहे की ते मला सांगवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो संत महानुभाव किंवा हे महानुभावी संत, माझे बोलणे तुम्ही नीट ध्यानात ठेवा, नीट ऐका. मी अवगुणी आहे, अविचारी आहे, आणखी पापांची वाढ होत आहे. यासाठी तुम्ही मी पांडुरंगाला मान्य होईल असे काहीतरी करा. माये बापा, मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलो आहे. बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थ श्री ज्ञानेश्वरी, सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादी पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेले आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी
हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 97 62 95 95 16. दुसरा नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.